हॅलो हाय गाईज. आज व्हिडिओ बनवण्याचा हेतू असा आहे की काल मी एक व्हिडिओ बनवला होता जे की केतन अग्रवालच्या बद्दल किंवा त्याची घटना घडली आहे त्याच्याबद्दल मस्करी मजाक असं काहीही उडवलेलं नाहीये. काही लोकांना गैरसमज असं झालेला आहे की त्याच्यासोबत एवढी वाईट घटना घडली आणि ही मस्करी करते, काही व्ह्यूज लाईक आणि फॉलोअर्स साठी कंटेंट बनवते, असं तसं बरेच गैरसमज झालेले आहेत यात लोकांचे. पण मला त्यांना हेच सांगायचंय की तुम्ही व्हिडिओ 1000 वेळा 100 वेळा नीट पहा. त्यात मी असं बोललेले आहे की केतन अग्रवालच्या स्टोरी पाहिली तर त्यात त्या मुलींनी कारण दिलेलं हे सगळ्यांना माहितीये की तो पॅच लावायचा, तो टकला होता, म्हणून मी त्याला ढकलून दिलं. हे त्यात तिने सांगितले. आता हे तिने सांगितलंय स्वतःहून, हे लक्षात घ्या. मग त्यात मी असं बोलले की मी त्याची स्टोरी पाहिली तर त्या मुलीने हे कारण दिलेलं आहे की तो टकला होता म्हणून मी त्याला ढकलून दिलं घाटात. तर मग मी त्यात कॉमेडीचा कंटेंट हा आहे की बघ भावा, तू तर आता टकला पण नाही, तू तर काळा पण आहे आणि तू तर बेवडा पण आहे. मग तुला आता एखादं, हा शब्द यूज केला, एखादं माउंट एव्हरेस्ट वरनं ढकलून देईल. बघ भावा काहीतरी सिरियसली, अशा गोष्टी बोललेल्या आहेत. बघ भावा सिरियसली, बघ काहीतरी, हे अशा गोष्टी कॉमेडीचं कंटेंट बनवलेलं आहे. केतन अग्रवालच्या गोष्टींना दुखवण्या इतपत मी काही बोललेले नाहीये. ते मलाही कळतंय की त्याच्यासोबत वाईट घडलेलं आहे, पण त्या मुलीबद्दल मी सांगते की ती मुलगी, तिने हे कारण दिलेलं आहे की तो टकला आहे म्हणून मी त्याला ढकलून दिले, जे की हे कारण योग्य नाही. म्हणून त्याच्यावर कंटेंट बनवला गेलेला आहे. आता तिने बोललं त्यावेळेस तर तुम्हाला काय वाटतंय नाही वाटतंय मला माहित नाही, पण मी कंटेंट बनवला तर त्याच्यावर काही लोक व्हिडिओज बनवून बनवून टाकतायत. ती लोक ते लाज नाहीये, चुतिया लोक आहेत आणि एखादं वारलंय त्याच्यासोबत एवढं वाईट घडलंय आणि काही लोक व्ह्यूज लाईक्स साठी फॉलोअर्स साठी व्हिडिओज बनवून टाकतायत, कंटेंट बनवतायत. त्यांना लाज वाटत नाहीये. तर तुम्हाला मला हेच सांगायचंय की लाज वाटण्या इतपत स्वतःला माहिती असावं की आपण काय केलेलं आहे, तर ती वाटते. आपल्याला माहितीये की आपण काही कुठल्या गोष्टी दुःखद असं घटनेवर आधारित जर बनवलं नाहीये, तर ते आपण क्लिअर असल्यानंतर ना आपल्याला का वाटेल लाज. त्यामुळे मला ज्यांना हे गैरसमज झाले त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही व्हिडिओ आधी 10 वेळा बघा, 100 वेळा बघा, 1000 वेळा बघा, त्याच्या मागचा हेतू समजून घ्या. आणि नसेल समजत तर व्हिडिओज पाहू नका, कारण की तुम्ही एखाद्याला समजून घ्यायच्या ऐवजी किंवा त्याच्या मागचा हेतू जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला कोणताही हक्क नाही की पुढच्या व्यक्तीला जज करणं किंवा ट्रोल करण्यासाठी. त्यामुळे प्लीज, माझे जेवढे फॉलोअर्स आहेत तेवढ्या फॉलोअर्सचं प्रेम माझ्यासोबत आहे. त्यांना माहिती आहे की मी कुठल्या हेतूने व्हिडिओ बनवलाय, त्यामुळे ते लाईक करतात, फॉलो करतात, शेअर करतात. तुम्हाला नाही वाटत आहे, तुमचे काही गैरसमज असेल तर ते गैरसमज स्वतःशी आधी क्लिअर करा आणि मग व्हिडिओ बनवून टाका खुशाल, मला काहीही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, एवढंच सांगायचं होतं. यासाठी मला आज व्हिडिओ बनवावा लागलाय क्लिअरिफिकेशन देण्यासाठी, कारण की काही लोक फक्त मला माझे व्हिडिओ बघतातच ट्रोल करण्यासाठी, की त्यांची फक्त एक जेलेसी साठी ते बघतात. बट आधी तुम्ही तुमचा वापरा, बघा आणि मग जज करा. ठीक आहे, चला बाय.